चला तर आपण खमंग असा पराठा बनवूयात। कशाचा पराठा ते पुढे तुम्हाला पाहू शकाल। बटाट्याचा पराठा आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी मसाला तयार करून घेऊया। मिरची, धने, जिरे, थोडेसे ओवा, लसूण टाकून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। मग ते एकदम बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील टाकून घ्यायची म्हणजे लाटताना ते बाहेर येणार नाही। पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडंसं हळद, मीठ, धने जिरे पूड, गरम मसाला टाकून ते व्यवस्थित खिसून घेतलेलं बटाटा आणि ते एकजीव करून घेऊयात, मळून घेऊयात। तर आता तयार आहे ते सारण तयार झालं आहे। तर त्यासाठी आता आपण पीठ मळून घेऊयात। पीठ मळून पूर्णपणे मऊ एकजीव म्हणजे बटाटाचं कसं झालं आहे ते प्रमाणे पीठ मळून घेऊया। दोन्ही एकजीव होईल, एकामध्ये घातल्यावर फाटणार नाही याची काळजी असावी म्हणून एकासारखं पीठ घ्यायचं आहे दोन्ही। मग व्यवस्थित ते सारण एक पिठात भरून घ्यायचं आहे। गोळा नीट व्यवस्थित भरलं तरच फुटणार नाही, नाहीतर फुटून जाईल। व्यवस्थित गोळा भरून लाटून घ्यायचं आहे। एकानंतर एक असे सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत। त्याच्यासोबत आपण दही चटणी किंवा टोमॅटो चटणी, टोमॅटो सॉसपेक्षा आपण घरच्या घरी बनवलेलं ऐकत नाही। टोमॅटो सॉस देखील आपण घरच्या घरी बनवू शकतो, नाहीतर टोमॅटोची चटणी किंवा कढी असं आपण खाऊ शकतो। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। आवडलेत की नाही आपल्याला ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा। एकदम पराठे असे मऊसूत पोळीसारखे छान झालेले आहेत, पुरणसूप पोळीसारखे दिसत आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नवीन चॅनल आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच्यासोबत आपण कढी बनवलेली आहे। कढी म्हणजे दही चटणी बनवलेली आहे। दही चटणी पूर्णपणे दहीमध्ये मीठ घालून हलवून घ्यायचं आहे। थोडंसं डाळगाकूट घालायचं आहे, हलवून घ्यायच्यानंतर लसूण, मिरची हे खलबत्त्यात ठेचून घेतलेले आहे। मोहरी, जिरे, मोहरी, लसूण आणि मीठ, थोडंसं साखर टाकायचे आहे त्याच्यात। मग हलवून घेतलेलं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे। व्यवस्थित कढी भन्नाट अशी दही चटणी झाली होती। चव एकदम जोरदार बटाट्याचा पराठा आणि दही चटणी एकदम भारी लागत होतं। तुम्ही देखील करून पहा। धन्यवाद। चॅनलला नक्की